मन मंदिरा गजर भक्तीचा चालू आहे, लक्षात येत नाही. बरोबर आहे ना? रात्री खाल्लं, सबन दिवस खाल्लं, सकाळी उठल्यानंतर जे कार्य पोटामध्ये घडलं, जे पाहिजे होतं ते ठेवलं, नको आहे ते बाहेर फेकून दिलं. कार्य चालू आहे का न चालू आहे? हां, तुमचा बाहेरचा मिक्सर फिरलेला दिसतो, पोटातला दिसतो का? काय पोटातला मिक्सर दिसतो का? पण फिरत नाही का? पचनक्रिया म्हणजे मिक्सरच आहे. पचनक्रिया म्हणजे मिक्सरच आहे. पोटात चालूच आहे तो, ते बटन कधी बंद नाही आहे, बरोबर चालू आहे. टक 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 चालू आहे. ते तुम्हाला ह्याचं माहिती आहे की नाही? ते रस काढायचं मशीन आहे की नाही तुमच्या घरी? काय अरे काय होय बोला, नाही बोला. मोसंबीचं, संत्र्याचं, मग एका बाजूला रस पडत असतो आणि एका बाजूला चोथा पडत असतो. कळलं का? काय एका बाजूला रस पडत असतो आणि एका बाजूला चोथा पडत असतो. चोथा फेकून दिला जातो आणि रस ग्रहण केलं जातं. तसं त्या अन्नातून जे रक्त होतं ते अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, देहामध्ये सामावलं जातं आणि जो चोथा आहे तो सकाळी फेकून दिला जातो. आहे ना? त्याच्याकरता ते घालावं लागतं, मशीन चालावं लागतं. इथलं कधी बंद पडलंच नाही. इथला जेव्हा साठा कमी होतो तेव्हा भूक लागते, पोट रिकाम पडतं, काय तेव्हा भूक लागते. म्हणजे ती प्रक्रिया संपलेली असते. एक रक्त ज्याचं व्हायचं ते रक्त झालेलं असतं. जो चोथा आहे तो बाहेर फेकून दिलेला असतो. पोकळी निर्माण होते आणि शरीराला पुन्हा अन्नाची गरज पडते, व्हायटामिन्सची गरज पडते. आणि पुन्हा मग भूक लागली तुम्ही खाल्लं की बरोबर. अहो काय देवाची किती कृपा आहे हो. जेवीला तिखट लागतं पण याच्या पलीकडे गेल्यावर तिखटच लागत नाही. काय देवाची कृपा आहे. अहो हे केवढी मोठी रचना घडली आहे. ही ओवी घरी जाऊन नीट बघा. आलक्ष लक्षावर लक्षाशिवाय कसं येते ते, की ईश्वरी सत्तेची एक अलौकिक क्रिया आहे. म्हणून आता पुष्कळ सांगावं असं वाटतं पण जाऊ द्या, जरा पुढे सरकत 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 जावं. सांख्यांचं ध्यान असं आहे, आलक्ष लक्षावर कसं येतं एवढं कळलं की तुमचं ध्यान कधी मोडणारच नाही. कळलं का तुम्हाला? ध्यान मोडायचा कधी प्रश्न आलाच नाही. पण दुसरा एक भाग असा या ठिकाणी, भक्तीमध्ये त्याची एक एक लीला, त्याचं एक एक चरित्र स्मरण करणं हेच ध्यान. जरा न्याळ्या पद्धतीने सांगतो. एक एक लीला, एक एक चरित्र स्मरण करणं हेच ध्यान. प्रभूला उखळाला बांधलाय बरं का. प्रभूच्या डोळ्याला धार लागलेली आहे किंवा प्रभूने माती खाल्लेली आहे. मैयाने हातामध्ये काठी घेतलेली आहे. आलं का लक्षात? हो, हाताने काठी घेतलेली आहे आणि तो त्या काठीशी इतके एकरूप झाला. तो भक्त सुद्धा असा करत होता बरं का, असा मागे सरत होता. त्यांनी विचारलं, अरे मागे का सरतोस? नाही म्हणले, मैयाच्या काठीला घाबरतोय. काय म्हटलं कळलं का? इतकं ध्यान एकरूप होतं बरं का. भक्त हे वैशिष्ट्य आहे भक्ताचं. चरित्राचं स्मरण करून त्याचं ध्यान आपोआप होतं. एक तुम्हाला सांगतो, आपण माऊलींचं चरित्र मी सांगतो किंवा अनेक चरित्र सांगतो. सांगता सांगता त्या चरित्राशी आपण इतके एकरूप होतो की आपल्या डोळ्याला धार लागते. आपण इतके हसत बसतो की हे सुद्धा एकरूप होणं आहे. एकरूप होणं आहे. ते चरित्र आपल्याला दिसतं. त्यावेळेला आपण गोकुळामध्ये जातो आणि ते देहाने गेलो नाही तरी ध्यान लागतं. ध्यान मानसी लागले. ध्यान कुठे लागलं?
ध्यान मानसी लागले. म्हणून लक्षात ठेवा की प्रत्येक रूपामध्ये प्रभूला पाहणं हे सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे. हीच अलौकिक रास क्रीडा गवळणीने अनुभवली. एक रूप झालं सगळं. काही प्रश्न शिल्लक राहिले नाहीत. आता दिवस उजडला. जे ते आपापल्या कामाला गेले. गवळणींचा विरह कायम राहिला. मधल्या काळामध्ये कृष्ण मोठा झाला. कृष्ण मोठा झाला. राक्षसांची हत्या चालूच आहे. अनेक राक्षस आले, त्रास द्यायला लागले. मधल्या काळामध्ये एक सर्प आला, नंदाला गिळायला लागला. त्याचा वध झाला. मग एक बैलाचं रूप घेऊन आला, वृषभासूर. त्याचा वध झाला. एवढे वध करून सुद्धा इकडे काही फरक नाही. नारदांना वाटलं आता किती दिवस देवानी गोकुळात राहावं. मग कंसाकडे गेले. कंसाकडे गेले. त्याला सांगितलं, म्हणले महाराज काय म्हणाले, कशाचं राज्य करता? काय म्हणाले, तुमच्या राज्यात काय चाललंय आणि काय नाही, काय तुम्हाला माहिती आहे म्हणे? अहो तुमचा जो 8वा होता ना, ती जी तुमच्या हातून उडून गेली, ती माया उडून गेली. आणि जो गर्भ होता 2, एक पोटातच गुप्त झाला आणि एक मायेच्या हातून ती गेली, तो तिकडे गेला. तो कृष्ण आणि तो बळीराम, एक रोहिणीचा पोटी ठेवलं तिथे, आणि एक कृष्ण. हे दोघंही तुमचे वैरी जिवंत आहेत. अरे आमचे वैरी जिवंत आहेत? हे लावून दिले काढ. बरोबर कांडी लावून दिली. काय करतोयस म्हणले, कसलं राज्य करतोयस? अरे ते 2 जिवंत असणं म्हणजे तुझ्या खुर्ची खाली सुरंग. काय सुरुंग लागलेला आहे, केव्हा फुटेल सांगता येत नाही. बघ नीट लक्ष दे. काय करावं आता? काय करावं? याला तर मारला पाहिजे. एक मी तुम्हाला सांगतो, हे जे जीवनातलं जे सत्य आहे आणि विश्वातलं जे सत्य आहे ते कधीच मरणार नाही. तुम्ही किती मारण्याचा प्रयत्न करा, ते सत्य कधी मरत नसतं, कधीच मरत नसतं. आलं का लक्षात? एक ना एक दिवस ते पालटतच. तसं इथे चर्चा सुरू झाली, काय करावं आता, काय करावं, याला इलाज काय, इलाज काय? मग कंसाने डोकं चालवलं. कंस असतो ब्रॅकेट मधला माणूस. कंस म्हणजे कळतं की नाही, इंटू ब्रॅकेट. काही काही माणसं इंटू ब्रॅकेट असतात, त्यांचं लवकर गणित सुटत नाही. इंटू ब्रॅकेट आहे ते. तसा कंस. आणि एक लक्षात ठेवा, हे आपल्या भोवती आपल्या हातानेच ब्रॅकेट करून घेतात. आपल्या भोवती ऐकराया नवलपरी आपुला संकल्पापणा वैरी. काय गोड लिहित आहेत. ऐकराया नवलपरी. राजा परीक्षिती, शुकदेव सांगतायत, राजा परीक्षिती ऐक, या जगात कोण कोणाचं वैरी नाही. ऐकराया नवल परी आपुला संकल्पापणा वैरी. आपला संकल्पच आपल्याला वैरी आहे. आणि मजा घडली इथे. याचं डोकं चालू लागलं. मग म्हणाले काय करायचं, हे गेले कसा ती पोरं? कारण म्हणाले हा वसुदेवन देवकी, त्यांनाच मारूया. मूळ पदावर आलं पुन्हा.
त्यांनाच मारलं पाहिजे. नारद म्हणाले, अरे बाबा, अरे त्यांना नंतर मार ना. त्यांना मारायच्या नादी लागशील आणि हातातून सुटून जातील. पहिले यांना संपव. हुशार. तुम्ही असं समजू नका की पूर्वी डिप्लोमॅट्स नव्हते. होतेच. नारदाने मोठी डिप्लोमसी केली, मोठे राजकारणी होते, हेरगिरी सुद्धा करत होते. मी इकडे तिकडे सांगत नाही, गोव्या सांगतो. जरासिंधू कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी, आणि कृष्णाच्या सभे माधारी आप्तत्वे थोरी पै तुझी. नाव घेवो नेदी देवाचे, हे बिरुदे हिरण्यकश्यपूचे, पण त्यासीही तुझे कीर्तन रुचे. आहे की नाही? कळलं का नाही डिप्लोमॅट? काय इथे कृष्णाच्या पंक्तीला येऊन लाडू हाणले की नाही, की तिथे जरासंधाकडे जायचं. जरासंध म्हणाले, काय महाराज कुठून आला? नाही म्हणले, जाऊन आलो तिकडची यादवांची बातमी काढून, तयारी आहे त्यांची. बसा 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 नारदा. अरे संध्याकाळची वेळ आहे, नारदांना जरा खिचडीन कढी आणा. ओ ना बायको ना पोरं, कुठेतरी सोय करायला पाहिजे ना. मग असे धंदे करून करावं लागतं. इकडचं इकडे इकडे म्हणून काही काही राजकारणामध्ये असेच असतात बघा. इकडचे तिकडे, तिकडचे तिकडे. याच्या ऑफिसमधून उठायचं आणि पलीकडे जाऊन बसायचं. ते असं म्हणत होतं तुमच्याबद्दल, दिल लावून काढली. आलं का लक्षात? मग साहेब आमचं काहीतरी बघा. पियाला सांगा, एक त्याला 2000 देऊन टाकले, झालं. असे खूप बनगडी चालतात. जाऊ दे, आपल्याला काही. त्यांना तरी काय वाईट आहे, नारदाचे परंपरा चालवणारी मंडळी आहेत. काय चुकलं? हे वैशिष्ट्य आहे, कुठे चुकलं त्याच्यात? झालं. म्हणून ओव्या नाथानी भागवतात लिहिले आहेत, जरासिंधू कृष्णाचा वैरी, पण तुझी चाल त्याच्या घरी, आणि कृष्णाच्या सभे माधारी आप्तत्वे थोरी पै तुझी. या 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 नारदा, बसा, पूजा अर्चा. अरे काय? आणि तिकडे तिकडे तिथे तिकडे इकडे. रावणाच्या सभेत हजर, रामाकडे हजर. अरे काय भानगड काय आहे? हिरण्यकश्यपूकडे हजर. नारायणाचा अवतार, त्याला सांगितलं फाड. काय गंमत आहे तुम्हाला माहिती आहे का? प्रल्हादाला पोटामध्ये उपदेश कोणी केला? नारदाने केला. नारद त्याचे गुरु आहेत. आता हे काय सगळं, हे वैशिष्ट्य आहे यांचं. म्हणून नीट लक्षात घ्या. त्या कंसाला सांगितलं, म्हणले आई बापाला काय मारतोस? म्हणले तुला काही कळतं का? म्हणाले ते काय म्हातारीत आहेत, कुठून पळून जात आहेत? सध्या गुडघ्याचा रोग झालाय. अरे ते पळून कुठे जातात? म्हणाले जाऊन 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 किती लांब जाणार? तेव्हा त्याविषयी ही पोरं आहे ती उडव पहिली. मग आता यांना जर आणायचं असेल तर दोघांचे संबंध चांगला असलेला मनुष्य पाठवायला पाहिजे, नाही का? नाही का? काँग्रेसची ज्यांचं पटतं, लेफ्टशी ज्यांचं पटतं, नाही म्हणजे आता सध्या कोणत्या माणसाची गरज आहे? डाव्या पक्षाशी ज्यांचं पटतं, काँग्रेसशी ज्यांचं पटतं, असं दोघांचं मलोमिलन करणारा माणूस कोणतरी पाहिजे. हे जसं त्यावेळेला होतं, त्यावेळेलाही मग तिथे तो अक्रूर होता. मग त्या अक्रूराला बोलवलं, म्हणाले अक्रूर महाराज या. म्हणाले तुमच्याकडे काम आहे. भक्त होता तो, पण राहत होता त्याच्या राज्यामध्ये. ते म्हणाले काम आहे, त्या दोघा भावांना घेऊन या, आपल्याला महोत्सव साजरा करायचा आहे. बरं का? मोठा उत्सव साजरा करायचा आहे. आणि शेवटी ती आपलीच गावं आहेत, नंदबाबा वगैरे सगळे आपलेच आहेत. आणि सहकुटुंब सहपरिवारे घेऊन या, गोकुळातल्या पोराबाळांना सुद्धा घेऊन या, आनंद लुटू द्या, जरा कुस्त्यांचा फड करू, बघूया खेड्यापाड्यात किती मल्ल तयार झालेत ते. बरं का? हे इंटू ब्रॅकेट कळलं का?
मी कंस का म्हटलं ते बघूया किती मल्ल तयार झालेत ते, कसे 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 एक एक आहेत ते. झालं बाबा. अक्रूराला मोठा आनंद वाटला, अतिशय आनंद वाटला. त्याला असं वाटलं की आता आपल्याला प्रभूचं दर्शन घडत आहे. आणि अगदी रथबीत चांगला सोन्याचा दिला बरं का, छान रथ वगैरे दिला. अक्रूराला मोठं बरं वाटलं आणि निघाला बरं का क्रूर. कृष्ण भगवंताला बळरामाला आणण्याकरता निघाले. करत करत गावात रथ शिरतानाच सगळ्यांना कळलं मथुरेतून रथ आला, मथुरेतून रथ आला आणि कृष्णाला घेऊन जात आहे. एवढं कळल्याबरोबर जिकडे तिकडे हाहाकार. एका क्षणाचा सुद्धा विरह सहन होत नव्हता. तिथे आता प्रत्यक्ष जाणार हे कळल्यानंतर सगळं गोकुळ दुःखाने, अजून हे बघा, अजून दुःख आलं नाही. विरहामध्ये 3 प्रकार आहेत. वर्तमान विरह, भूतकाळातला विरह आणि भविष्य काळातला विरह. विरह 3 प्रकारचा आहे. किती प्रकारचा आहे? भूतकाळातला विरह. एखादी आपल्या जवळची व्यक्ती कुठे बाहेर गावी गेली असेल किंवा काही उलट सुलट घडलं असेल तर त्याचं स्मरण झाल्यानंतर जो विरह निर्माण होतो तो भूतकाळातला. कितीतरी उदाहरणं देता येतील. तुमचे आई वडील असतील, फार चांगल्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी तुम्हाला वाढवलं असेल. काही मुलींना आपल्या वडिलांचा लळा असतो, काही मुलांना असतो, आईचा लळा असतो. अर्थात हे विषय इतिहास जमा झालेले आहेत. पण मला वाटत नाही काही असाध्य आहेत किंवा घडणार नाही असं काही नाही. मग त्या आई वडिलाचं स्मरण होऊन कुठेतरी कंठसद्गदित, कंठसद्गदित का म्हणे आज, म्हणजे हे 60-70 का आज तुमचे डोळे भरून आले? नाही का म्हणे आज बाबांची पुण्यतिथी आहे, सहज आठवण झाली. माझे बाबा कसे भिक्षुकीचा धंदा करत होते, कसं मला वाढवलं, कसं मला शिकवलं. जाऊन कमीत कमी 40-50 वर्ष झाली तरी तो त्या काळातलं वडिलाचं प्रेम आठवून भूतविरह, भूतकाळातला विरह. हो, मग त्याचं स्मरण होऊन कंठ भरून येणं. अगं तुला काय सांगू, तुझं कपाट साड्याने भरलंय. माझ्या आईला 2 पातळ सुद्धा नीट नव्हती. 3-3 दंडाचं लुगडं माझी आई नेसत होती. तिने हे बघायला पाहिजे होतं. भूतविरह. अगं मी आजारी पडलो, माझे बाबा माझ्या उशाला 8 दिवस रात्रभर जागरण केलं. उशाला बसून जप केला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. खूप प्रेम होतं. आता हा कितीत आलाय, वय किती झालं, पण 50 वर्षापूर्वीची आठवण काढून त्या भूतकाळातल्या विरहामध्ये, आणि तो एकरूप होतो. भूतविरह. काय आता कल्पना आहे की वडील भेटणार तर नाहीतच, आई तर भेटणारच नाही. केव्हा एखादा मित्र असू दे, तो जर गेला असेल तर त्याचं स्मरण झाल्यानंतर, अरे काय आम्ही लहानपणी खेळलो, काय आम्ही बागडलो, अरे आम्ही दोघं एका ताटात जेवत होतो. तरुणपणातच गेला. खरं सांगू, तसा मित्र पुन्हा भेटला नाही.
आणि डोळ्याला धार लागली. भूतकाळातला विरह. वर्तमान काळातला विरह. आपला मुलगा शिक्षणाकरता अमेरिकेला जातोय, 4-5 वर्षाकरता जातोय आणि पुन्हा परत येईल अशी शाश्वती नाही. कारण आजूबाजूचे जे गेले ते पुन्हा परतच आले नाही, फक्त टेलिफोन मधून भेटत होते. वर्तमान विरह. मुलाला मिठी मारलेली आहे, कडकडून मिठी मारलेली आहे मुलाला, पण त्या मुलाचा खांदा त्या आईच्या वडिलाच्या अश्रूने भिजून गेलेला आहे. अगं आई रडतेस कशा करता? मी तर अजून गेलो नाही ना. नाही रे, पण निघालास ना. मन मंदिरा गजर भक्तीचा.